मित्र हो नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनल. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागलीच सबस्क्राईब करून ठेवा. ज्या पण काही मी व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा खूप सारा आनंद घेत जाल. मित्रांनो, टायटल आणि थंबनेल पाहून तुम्हाला थोडं थक्क झाले असेल किंवा वेगळा विचार तुमच्या डोक्यात आला असेल. तो एक्सप्लेन करण्यासाठीच मी या ठिकाणी आपल्यासमोर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि त्या प्रकरणामध्ये अडकलेली सगळी आकाची गँग, परंतु आकाचा आका आणि आकाचा आका अशा पद्धतीने ज्यांची ओळख झाली आणि सध्या महाराष्ट्र राज्याचे ते अन्न नागरी पुरवठा मंत्री होते. त्या पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता सध्या आत्ताची म्हणजे आत्ताच्या लाईव्ह विषयामध्ये ते सध्या फक्त आणि फक्त परळीचे आमदार आहेत. ते म्हणजे धनंजय मुंडे. आता धनंजय मुंडेंना अटक होणार का? कारण 307 हा जो मर्डरचा जो कलमातला गुन्हा आहे, त्या गुन्ह्यामध्ये सह-आरोपी म्हणून धनंजय मुंडेंचं नाव आता येणार आहे. सह-आरोपी म्हणून धनंजय मुंडे त्या ठिकाणी ॲड होतील. धनंजय मुंडेंची आमदारकीही जाण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिपद तर गेलेलंच आहे, परंतु आमदारकीही जाऊ शकते. कारण ज्यावेळेस ह्या खंडण्या मागण्यात आल्या किंवा ज्यावेळेस ही खंडण्यांची प्रकरणं झाली, तत्कालीन ती वेळ, तो काळ होता इलेक्शनचा, निवडणुकांचा. निवडणुकांमध्ये जो पण काही धनंजय मुंडेंनी पैसा खर्च केलाय, जो पण काही त्यांचा जो एकूणच बजेट होतं निवडणुकीचं, त्या सगळं तो सगळा पैसा हा खंडणीतून, एक्स्टॉर्शनमधून आलेला आहे. हे आता सध्या सिद्ध झालेलं आहे किंवा त्याच्यावरती काम चालू आहे. सो थोड्याच दिवसात सी काही गोष्टी याच्यातून बाहेर पडतील आणि मग धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी अटक होऊ शकते. पण धनंजय मुंडेंना अटक करणं इतकं सोपं आहे का? धनंजय मुंडेंना अटक होऊ शकते का? आणि धनंजय मुंडेंची बाजू नक्की याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा नक्की याच्यामध्ये काय रोल असेल, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करतो. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनेल. मित्रांनो, धनंजय मुंडे खरं तर महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे. खरं तर ते नवीन-नवीनच राजकारणात सध्या आहेत म्हणजे या विधानसभेच्या राजकारणामध्ये कारण 2019लाच ते पहिल्यांदा निवडून आले आणि आता 2024ला दुसऱ्यांदा निवडून आले. दुसऱ्यांदा निवडून ते कसे आले आपण सर्वांनी पाहिलंच आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा तिथं उमेदवारच नव्हता. जी प्रमुख भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथं असायचा नेहमी, त्यांच्यामध्ये टसन चालायची. 2014ला पंकजा मुंडेंनी त्यांना हरवलं होतं. त्याच्यानंतर 2019ला मात्र धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना हरवलं होतं. सो त्याच्यामुळं पंकजा मुंडे आणि भाजपचा तिथं कुठलाच उमेदवार नसल्यामुळं धनंजय मुंडेंचा विजय हा अत्यंत सुकर झाला आणि महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक म्हणजे जवळ-जवळ 1,44,000 मतांच्या मताधिक्यानं त्या ठिकाणी ते निवडून आले. इतकं लीड त्यांना त्या ठिकाणी मिळालं. परंतु त्यांची संपूर्ण निवडणूकच वादात सापडलेली आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं पोलिसांचा केलेला त्यावेळेचा गैरवापर असेल किंवा निवडणूक आयोगाच्याही लोकांचा केलेला गैरवापर असेल, ज्या पद्धतीने तिथलं राजकारण केलं, ज्या पद्धतीने निवडणूक लढवून आणली, दहशत असेल किंवा अनेक गोष्टी असतील, वाल्मिक कराडला पुढे घालून ज्या पण काही गोष्टी करण्यात आल्या, त्या सगळ्या गोष्टींचा आता कुठेतरी त्याचा सगळ्यांचा मेळ बसत चाललेला आहे. सो त्याच्यामुळं धनंजय मुंडेंना अटक होऊ शकते. धनंजय मुंडेंना अटक का होऊ शकते? तर ज्या वाल्मिक कराडचा या सगळ्या प्रकरणामध्ये संबंध येतोय, तो वाल्मिक कराड एकतर धनंजय मुंडेंचा राइट हँड होता. धनंजय मुंडेंचं वाल्मिक कराडांशिवाय पानही हलत नाही, असं स्वतः पंकजा मुंडे बोललेल्या होत्या. सो तो एक बक्कळ पुरावा सध्या सरकारकडे म्हणा, गव्हर्नमेंट म्हणा किंवा गृह खात्याकडे, कोर्टाकडे, न्यायालयाकडे आहे. सो त्याच्यामुळे एक धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात. त्याचबरोबर याच वाल्मिक कराडांनी आवादा कंपनीकडे जवळ-जवळ 6 वेळा खंडणीसाठी त्यांना फोन करण्यात आले होते. 6 वेळा खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. शेवटची धमकी ही 6 डिसेंबर 2024ला देण्यात आली आणि 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुख म्हणजेच त्या मस्साजोग गावचे सरपंच ज्या आवादा कंपनी ज्या गावामध्ये स्थायिक झाली होती, त्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा त्या ठिकाणी निर्घृणपणे खून करण्यात आला. ती तारीख होती 9 डिसेंबर 2024. 6 डिसेंबरला ज्यावेळेस सुदर्शन गुले त्या सुरक्षा रक्षकालाच म्हणजे सोनवणे नामक जो बौद्ध समाजाचा जो त्या ठिकाणचा सुरक्षा रक्षक होता, सिक्युरिटी गार्ड होता, त्याला जातीवाचक शिवीगाळ आणि एकूण सगळ्या गोष्टींमधून त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्यावेळेस संतोष देशमुख त्याला वाचवायला गेले आणि त्या ठिकाणी जी वाद झाला, त्या वादातून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. तर या
ही शेवटची होती ती 6वी त्या ठिकाणची त्या कंपनीला दिलेली धमकी होती किंवा एक्स्टॉर्शन खंडणी आम्हाला 2 कोटी द्यावीच लागेल तुम्हाला, तरच आम्ही त्या ठिकाणी कंपनीचं तुमच्या काम चालवून देऊ. आणि ही सगळी खंडणी कोणाकडे जात होती? जे वाल्मिक कराडची संपत्ती, ती संपत्ती वाल्मिक कराडची आहे की धनंजय मुंडेंची आहे? मग धनंजय मुंडेंचा या प्रकरणामध्ये किती सहभाग आहे? काही एक्स्टॉर्शनसाठी धनंजय मुंडेंचाच त्यांच्या पाठीवरती हात होता? या सगळ्या गोष्टी आता सी तपासत आहे. त्याच्यामुळं सध्या धनंजय मुंडे हे प्रचंड अडचणीत आलेले आहेत. धनंजय मुंडेंचा पाय पुरता खोलात नव्हे, तर तो पूर्ण पायच अडकलेला आहे. सो त्याच्यामुळे धनंजय मुंडेंना यातून बाहेर पडणं म्हणजे सध्या खूप, खूप आणि खूप डिफिकल्ट, खूप अवघड होऊन बसलेलं आहे. त्यांचेच नेते आणि राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा याच्यातून लक्ष काढून घेतलं असल्या कारणानं, कारण ही सगळी भूमिका न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. याच्यामध्ये कोणी जरी हस्तक्षेप करायला गेलं, तर तो त्याला परवडणारा नाही. सो त्याच्यामुळं कुठलाही नेता, कुठलाही पक्ष याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. हे जे पूर्ण प्रकरण आहे, हे खूप मोठं आणि भयानक प्रकरण असल्यामुळं याच्यामध्ये धनंजय मुंडेंना अटक सुद्धा होऊ शकते. 307 खाली त्यांना सह आरोपी सुद्धा केलं जाऊ शकतं आणि राहिला त्यांचा आमदारकीचा विषय सुद्धा तिथे स्टॉप होऊ शकतो. त्यांची आमदारकीही धोक्यात येऊ शकते. तुमचं काय म्हणणं आहे? तुमची काय मत आहेत? नक्की कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.